सोलापूरचे ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार व 71 यांचं बुधवारी 6 मे 2026 रोजी पहाटे 4 वाजता त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या 13 वर्षांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते. या अत्यंत कठीण काळात त्यांनी तब्बल 1650 डायलिसिसचा टप्पा पूर्ण करून जीवनाशी झुंज दिली होती. त्यांच्या निधनानं सोलापूरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. माधव पवार यांनी सोलापूरच्या डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात वरिष्ठ लिपिक म्हणून 35 वर्षे सेवा बजावली. आपल्या कार्यकाळात त्यांनी भांडारपाल, कोशागार, OPD, स्त्री व प्रसूतीशास्त्र आणि ॲनाटॉमी अशा विविध विभागांमध्ये कार्यक्षमतेनं काम पाहिलं होतं. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार राणा पवार यांचे चिरंजीव होत. साहित्याची ओढ असलेल्या माधव पवार यांचे हे शुभशकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या काव्यप्रतिभेची दखल घेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यासह राज्यस्तरावरील 21 मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. सोलापुरात झालेल्या 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागतगीत लिहिण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. अनेक विभागीय आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांमधील कवी संमेलनं त्यांनी आपल्या कवितांनी गाजवली होती. कवी माधव पवार यांनी लिहिलेली गीतं महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी गायली आहेत. त्यांच्या गीतांच्या अनेक ऑडिओ कॅसेट्स आणि CD प्रकाशित झाल्या आहेत. सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, शकुंतला जाधव, जगदीश गोरसे, सुरेखा पुणेकर, बेला सुलाखे यासारख्या दिग्गज गायकांनी त्यांच्या शब्दांना स्वरसाज चढवला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ही गरुड भरारी माझी, कोणी रोखू नका हो आता, मी वीज होऊनही जाईन दुनियेतून जाता जाता या स्वतःच्याच ओळींप्रमाणे एका महाकवीनं आज अनंतात भरारी घेतली आहे.